So, morning everyone. Today we are going to start with the next topic for the machine learning basics, that is NumPy. In this, we will cover NumPy, Pandas, and the data visual libraries, that is a Seaborn and Matplotlib. Okay. So today we'll try to understand the things related to NumPy first. It's just a short form of a numerical Python. NumPy कशाचा शॉर्ट फॉर्म आहे, न्यूमरिकल पायथनचा शॉर्ट फॉर्म आहे. थोडंफार आपण स्टॅटिस्टिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये घेतलंय राईट ना, मीन फाइंड आउट करण्यासाठी, मीडियन फाइंड आउट करण्यासाठी किंवा स्क्यूनेस साठी जे फंक्शन्स होते स्टॅटिस्टिक्सचे ते NumPyच्या अंडर काही यूज केलेत राईट. So NumPy stands for NumPy is actually numerical Python. It's just a numerical Python and some properties are there. ही काही स्पेशल प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. इट इज कलेक्शन ऑफ आपण ॲरे क्रिएट पण केला होता बरोबर ना. NumPy ॲरे क्रिएट पण करून दाखवलं मी. जी स्कोरच्या कोड मध्ये आपण ते वर्कआउट केलं होतं. इट इज कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. थोडंसं स्लोवर जाईल सेशन आजचं उद्याचं 2 दिवस मे बी थोडं स्लोवर जाऊ शकतं अंडरस्टँडिंग होण्यासाठी, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ डेटा सायंटिस्ट, ॲज अ डेटा अनालिस्ट या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. सिमिलर डेटा टाईप म्हणजे काय की तुम्ही वेगवेगळे डेटा नाही देऊ शकत त्याच्यात. की जशी लिस्ट तुमची काय होती, हेट्रोजेनियस डेटा टाईप होती की एक तुम्ही इंटिजर देऊ शकता, फ्लोट देऊ शकता, स्ट्रिंग देऊ शकता. तसं इथं पॉसिबल नाही. सो इट्स अ होमोजेनियस डेटा टाईप. ठीक आहे. काय हा होमोजेनियस डेटा टाईप आहे. जर तुम्ही सांगितलं एक स्ट्रिंग दिला, दुसरा फ्लोट दिला आणि एक इंटिजर व्हॅल्यू दिली, तर तो सगळ्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, टाईप कास्ट करतो स्ट्रिंग मध्ये. ज्याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतो त्याच्यासाठी तो त्याला टाईप कास्ट करतो राईट. NumPy ॲरे इज फास्टर दॅन लिस्ट. NumPy ॲरे म्हणू शकतो आपण, इथे ND ॲरे म्हणतात त्याला. NumPy सगळं काय रिप्रेझेंट कशात होणार आहे, ॲरे मध्ये होणार आहे. NumPy ॲरे इज फास्टर दॅन लिस्ट. हे आपण म्हणजे याच्यासाठी तुम्ही कोड पण राईट करू शकता की कसा फास्टर आहे राईट. NumPy ॲरे इज फास्टर दॅन NumPy array is faster than list. NumPy array is faster than list. म्हणजे 5 to 500 टाइम्स किंवा 5 to 100 टाइम्स फास्टर दॅन लिस्ट आहे. ठीक आहे. कारण सेम टाईपचा डेटा आहे. ऑब्विसली म्युटेबल आहे, बट जी प्रोसेस होण्याची जी मेथड आहे किंवा टाइम कॉम्प्लेक्सिटी काय याच्यामध्ये कमी. ठीक आहे. लवकर प्रोसेस करतो. नेक्स्ट इम्प्लिमेंटेशन जे आहे बॅकएंडचं जे इम्प्लिमेंटेशन आहे इज इन सी लँग्वेज. NumPyचं जे कोड राईट केलेला आहे तो कशामध्ये राईट केलेला आहे, सी लँग्वेज मध्ये राईट केलेला आहे. ओके. ऍप्लिकेशन्स डिफरंट आहे. ऑलरेडी भरपूर बघितलेत आपण, म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्ही खूप सारे ऍप्लिकेशन बघितले. लिनियर अल्जेब्रा मध्ये घेऊ शकता किंवा स्टॅटिस्टिक्स फर्स्ट ऍप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट ऍप्लिकेशन वुड बी स्टॅटिस्टिक्स. Second would be linear algebra. नेक्स्ट मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन मध्ये पण यूज करू शकतो आपण याचा. म्हणजे हे सगळे ऍप्लिकेशन्स येतील. बाय द टाइम यू विल गेट ईच अँड एव्हरीथिंग. इमेज प्रोसेसिंग मध्ये यूज होतो, कारण इमेज जी रीड होती दॅट इज रीड इन द फॉर्म ऑफ ॲरे ओनली. कशामध्ये रीड होते इमेज, ॲरे मध्ये रीड होते. NumPy ॲरे मध्येच इमेज रीड होती. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये यूज करू शकता तुम्ही. ट्रिग्नोमेट्रीचे काही एक्झाम्पल्स घेऊ आपण याच्यात. ठीक आहे. यू कॅन फाइंड एक्झाम्पल्स इन ट्रिग्नोमेट्री एज वेल. नंतर लिनियर अल्जेब्रा घेतले आपण राईट ना, म्हणजे पॉलिनॉमियल इक्वेशन असेल, प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशन असेल, ग्राफ्स मध्ये. सो यू कॅन फाइंड ऍप्लिकेशन्स एव्हरीवेअर अँड इट इज रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ ND ॲरे. n डायमेन्शनल ॲरे मध्ये याला रिप्रेझेंट करतो. So it is represented in the form of ND array. That is n dimensional array. Okay. So these are the things related to NumPy. आता याला रिप्रेझेंट कसं करायचं किंवा वर्क कसं करायचं याच्यासोबत, हाऊ टू वर्क विथ दिस. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू इम्पोर्ट इट. आपण इम्पोर्ट कसं करतो याला, हाऊ टू इम्पोर्ट इट. इम्पोर्ट NumPy ॲज NP. NumPy आणि NP काय याला अलाइस आहे, म्हणजे
त्याच्या नाव नंपायला आपण दुसरं नाव दिलंय छोटं, दॅट इज अ NP. इम्पोर्ट पांडाज SPD, इम्पोर्ट मॅटप्लॉटली पायप्लॉट ॲज अ PLT. तर पुढे जाऊन मला नंपाय नाही यूज करायचं, मी फक्त काय यूज करेल, NP यूज करेल. काय यूज करेल, NP यूज करेल. ठीक आहे. आता एक लिस्ट फॉर्म करतोय मी. लिस्ट 1 इज इक्वल टू, बघा लिस्ट 1 इज इक्वल टू, लिस्ट काय तुमची हिट्रोजेनियस आहे, 1 2 3 5.6 घेतलं, 7.8 घेतलं, नंतर काही वर्ड घेतला, डेटा, ही वर्क होते राईट. लिस्ट 1 प्रिंट केली, तर लिस्ट 1 ॲज इट इज येते. 1चा टाईप काय, 1चा टाईप काय, डेटा टाईप इंटिजर आहे. हे पहिले 3 इंटिजर, हे 2 फ्लोट असणार आहे, हा स्ट्रिंग आलाय. हेच जर मी काय घेतलं, नंपाय ॲरे म्हणून घेतलं. ठीक आहे. हा नंपाय ॲरे घेताना कसं घ्यावं लागतो, ॲरे इज इक्वल टू NP डॉट ॲरे ऑफ. NP इज अ फंक्शन, वी जस्ट वॉन्ट टू फॉर्म द ॲरे फ्रॉम दिस लिस्ट. ठीक आहे. कसं राईट करतोय, NP डॉट ॲरे ऑफ दिस, आणि काय कॉल करायचं, मला ॲरे कॉल करायचं. कॉल केल्यानंतर तो कसा वर्क होतो बघा, की सगळे युनिकोड 32 मध्ये आले. 1 पण काय झाला, स्ट्रिंग झाला, 2 पण स्ट्रिंग झाला, 3 पण स्ट्रिंग झाला. सो आय होप की तुम्हाला लिस्ट आणि नंपाय ॲरे मधला डिफरन्स आता समजतोय. येस, इज इट क्लिअर, की सगळे एलिमेंट्स सेम डेटा टाईपचे येतात. इट्स अ होमोजेनियस डेटा टाईप. इज इट ओके, सगळ्यांना क्लिअर आहे हे? जर सेम दिलं तर सेम देईल राईट. ए इज इक्वल टू NP डॉट ॲरे ऑफ, NP डॉट ॲरे ऑफ, समजा आपण रँडम नंबर दिले 1 2 3 4. ठीक आहे. आणि प्रिंट ए टाईप ऑफ ए, प्रिंट ए टाईप ऑफ ए. काय देतोय, 1 2 3 4 हा ॲरे आहे, आणि क्लास काय त्याचा, नंपाय डॉट ND ॲरे. नंपाय ND n डायमेन्शनल ॲरे. किती डायमेन्शन्स आहेत अजून माहित नाही, बट इट्स अ n डायमेन्शनल ॲरे. अगेन इट्स एनक्लोज बाय स्क्वेअर ब्रॅकेट. जशी लिस्ट दिसते तसंच दिसतो, फक्त मेन डिफरन्स काय, की लिस्ट पेक्षा हा फास्टर आहे आणि होमोजिनियस डेटा टाईप आहे. काय, लिस्ट पेक्षा फास्टर आणि होमोजिनियस डेटा टाईप आहे. म्हणजे लिस्ट न देता समजा मी जर असं दिलं, इन्स्टेड ऑफ अ गिविंग अ लिस्ट, याच्यामध्ये दुसरी सिक्वेन्स पास केली, म्हणजे टपल पास केलं मी, तरी पण वर्क होईल. ॲरे ऑफ दिस टपल, याच्यापासून ॲरे क्रिएट करा असं सांगितलं मी त्याला, तरी पण तो क्रिएट करेल, नो वरी. तुम्ही सेट दिला तरी पण तो सेटमधून पण काय करेल, ॲरे हे करेल. एखादी लिस्ट ऑलरेडी डिफाईन केली, तीच लिस्ट मला कॉल करायची. ए इज इक्वल टू NP डॉट ॲरे ऑफ, वरती आपण एक लिस्ट 1 दिली ती बघा, ती लिस्ट 1 मला काय घ्यायची, याचा इनपुट म्हणून घ्यायची आणि प्रिंट ए करायचे. जस्ट प्रिंट ए. ओके. सो हाऊ टू प्रिंट इट, जस्ट लेट्स टेक इट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही लिस्ट आहे, बट सगळे एलिमेंट्स काय झालेत, कशामध्ये कन्वर्ट झालेत. येस, एव्हरी एलिमेंट इज कन्वर्टेड इनटू स्ट्रिंग. असेच जर समजा फक्त इंटिजर आणि फ्लोट घेतले तर तो फ्लोटला कन्वर्ट करेल. समजतंय. हे जर असं घेतलं, ए इज इक्वल टू NP डॉट ॲरे ऑफ, NP डॉट ॲरे ऑफ, समजा एखादी लिस्ट घेतली मी 1 2 5.6, तर सगळे एलिमेंट्स कशामध्ये कन्वर्ट करेल, हा ॲरेसाठी ॲरे ऑफ 1.0 2.0 3.0 5.6. आय होप इट्स लाईक यू आर गेटिंग दिस थिंग्स. हे तुम्हाला समजतंय सगळ्यांना, जे चाललंय ते कळतंय. थोडं स्लो राहील सेशन, 1-2 सेशन मे बी थोडेसे स्लोवर जाऊ शकतात. इज इट ओके टिल नाउ एव्हरीवन? एम ऑडिबल? ओके, फाईन. नेक्स्ट, सपोज आता हा दिलेला आहे, इथं काय दाखवतोय की फ्लोट दाखवतोय, बट तुम्हाला याचा डेटा टाईप काय करायचंय, चेंज करायचंय. सो चेंज द डेटा टाईप ऑफ एन ॲरे, किंवा त्या एलिमेंटचा डेटा टाईप चेंज करायचा. त्याच्यासाठी काय करू शकतो बघा. सो जस्ट वॉन्ट टू चेंज द डेटा टाईप ऑफ एन ॲरे, असं जर द्यायचं असेल, चेंज द डेटा टाईप ऑफ एन ॲरे. सो जस्ट टेक अ लुक की फॉर एक्झाम्पल आता डिफॉल्ट त्याचा डेटा टाईप फ्लोट घेतो. हा डिफॉल्ट डेटा टाईप काय घेतो, फ्लोट घेतो. तर फ्लोट न घेता तुम्हाला काय घ्यायचं आहे, समजा याला इंटिजर मध्ये द्यायचं आहे. समजा मी जर असं घेतलं, काय ॲरे इज इक्वल टू ॲरे 1, सपोज ॲरे 1 इज इक्वल टू NP डॉट ॲरे ऑफ, NP डॉट ॲरे ऑफ, एक लिस्ट दिली आपण 10, 20, 30, 40, 50, असे 5 नंबर घेतले तुम्ही, आणि याला काय करतोय मी, जस्ट त्या ॲरे 1 ला कॉल करतोय. ॲरे 1 काय आला, 10, 20, 30, 40, 50 आला, म्हणजे आय त्या घेतलेत. याला तुम्हाला
स्पेसिफिकली काय घ्यायचंय, स्पेसिफिकली याचा डेटा टाईप काय घ्यायचंय, इट्स अ डी टाईप शुड बी, डी टाईप इज इक्वल टू घेत नाही वाटतं, ओके, डी टाईप इज इक्वल टू समजा फ्लोट घ्यायचं मला, डी टाईप इज इक्वल टू फ्लोट, तर घेतोय का चेक करा. सो नाव इट्स डेटा टाईप विल बी अ फ्लोट. प्रत्येक नंबर कशामध्ये येईल, फ्लोट मध्ये येईल असं तुम्ही सांगू शकता. समजा प्रत्येक नंबर तुम्हाला कशामध्ये पाहिजे, इट्स अ डे टाईप शुड बी कॉम्प्लेक्स, ओके, 10 प्लस 0 20 प्लस 0 येत आहे, लक्षात येत आहे, येस. आणि द डिफॉल्ट व्हॅल्यू त्यांनी काय घेतली, 10.0 घेतली, हे लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. नेक्स्ट कॉम्प्लेक्स घेतलं, फक्त आता हे काय होणार नाही, जर तुम्ही कॉम्प्लेक्स दिलं आणि तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, हा इंट मध्ये कन्वर्ट करायचा तर तसा वर्क होत नाही, हे ऑलरेडी माहिती तुम्हाला, राईट ना. येस, जर सपोज दिलेला ॲरे असा आहे, दिलेला ॲरे कशामध्ये, कॉम्प्लेक्स मध्ये, आणि तुम्ही काय म्हणता त्याला फ्लोट करायचं, तर हे ऑलरेडी टाईप कास्टिंग आपण शिकलोय पायथन मध्ये, की इंटिजर फ्लोटचं कॉम्प्लेक्स होऊ शकतं, कॉम्प्लेक्सचं इंट फ्लोट होत नाही. सो इट विल थ्रो एन एरर, कांट कन्वर्ट कॉम्प्लेक्स टू फ्लोट और इंटिजर. येस, इंटू फ्लोट पॉसिबल आहे, फ्लोट टू इंट पॉसिबल आहे, इंटू कॉम्प्लेक्स पॉसिबल आहे, इंटू फ्लोट टू कॉम्प्लेक्स पॉसिबल आहे, बट कॉम्प्लेक्स आणि इंटिजरचं कन्वर्जन होत नाही, राईट ना. क्लिअर आहे, येस, इज इट क्लिअर टिल नाव एव्हरीवन. ठीक आहे. आता असं बघायचं आपल्याला की लिस्ट आणि नमपाय, लिस्ट आणि नमपाय याच्यामध्ये डायमेन्शन्स कशा वर्क होतात. ओके, हाऊ डायमेन्शन्स वर्क. सो याला डायमेन्शन्स कसे दिलेले आहेत, हाऊ डायमेन्शन्स डायमेन्शन्स इन ॲरे असं बघू आपण आता. डायमेन्शन्स इन एन ॲरे, डायमेन्शन्स इन एन ॲरे. ओके, ठीक, डायमेन्शन्स इन एन ॲरे. तर याचे जे डायमेन्शन्स आहेत त्या 0D 1D 2D 3D अप टू ND अशा वर्क होतात. 0D 1D 2D देन 3D अप टू n डायमेन्शन्स, अप टू n डायमेन्शन्स, ND ॲरे, ठीक आहे, n डायमेन्शन्स पर्यंत वर्क होतात. जर फाइंड आउट करायचे असेल तर ॲरे डॉट NDIM असं फंक्शन आहे. ओके, तर फर्स्ट म्हणजे पहिल्यापासून जाऊ आपण आता. फर्स्ट काय घेणार आपण, 0 डायमेन्शन्स, हे काहीच डायमेन्शन्स नाही, सिम्पल, की एकही स्क्वेअर ब्रॅकेट तुम्ही दिला नाही तर तो 0 डायमेन्शन्स कन्सिडर करतो. सो दॅट इज नोन एज 0 डायमेन्शनल ॲरे. 0 डायमेन्शनल ॲरे, 0 घ्या, हां, 0 डायमेन्शनल ॲरे, 0 डायमेन्शनल ॲरे मार्क डाऊन करा, ठीक. 0 डायमेन्शनल ॲरे मी याला लिहिताना असं लिहितो की ॲरे 0 म्हणजे नोटेशनसाठी फक्त, ॲरे 0 इज इक्वल टू NP डॉट, बघा, NP डॉट ॲरे ऑफ 25, NP डॉट ॲरे ऑफ 25 आणि ॲरे 0 ला प्रिंट करा जस्ट, काय आलं, ॲरे ऑफ 25, ठीक आहे, सिम्पल. आता याचे जर डायमेन्शन्स चेक करायचे असतील आपल्याला, याचे जर डायमेन्शन्स चेक करायचे असतील तर त्याला चेक करण्यासाठी फंक्शन काय आहे, ॲरे 0 या व्हेरिएबलचं नाव आहे ॲरेचं, आणि फंक्शन काय NDIM, फंक्शन काय NDIM. किती डायमेन्शन्स आहे त्याला, 0 आहे. देर आर नो डायमेन्शन्स. याला एक स्क्वेअर ब्रॅकेट दिला की तो 1 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट होतो. बट बिफोर दॅट याला थोडंसं मॉडिफाय करतो, की घेताना असं घेऊ आपण, Ctrl+V, याला प्रिंट पण करा आणि त्याच्या डायमेन्शन्स पण प्रिंट करा. प्रिंट ॲरे 0, ॲरे 0 डॉट n डायमेन्शन्स, ॲरे 0 डॉट n डायमेन्शन्स. सो 25 आणि डायमेन्शन्स आर, डायमेन्शन्स आर 0. इज इट ओके, ठीक आहे. म्हणजे जर काहीच नसेल, एक स्क्वेअर ब्रॅकेट दिल्यानंतर तो 1 डायमेन्शन मध्ये जाईल. आत्तासाठी काही डायमेन्शन्स नाहीये. सो सेकंड थिंग इज 1 डायमेन्शनल ॲरे. सेकंड काय 1 डायमेन्शनल ॲरे, ठीक आहे.
सो जस्ट टेक अ लुक हाऊ वन डायमेन्शनल अरे इज वर्किंग. हे समजण्यासाठी खूप सिम्पल आहे तसं, म्हणजे असं इतकं काही अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला पायथन इतकं तरी आवड जाणार नाही. ठीक आहे. हां, कसं द्यायचं रिप्रेझेंटेशन ॲरे वन, हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी आहे. तिथं काही पण लिहू शकतो मी, ॲरे वन, A1, कम्प्लीट वर्ड ॲरे, राईट. हाऊ टू डिफाईन इट, NP डॉट, म्हणजे डिफाईन कसं करायचं तो समजून घ्या आधी. एक स्क्वेअर ब्रॅकेट दिला तर तो एक डायमेन्शनल होतो, राईट. आपण बघितलंय एक लिस्ट, दोन लिस्ट, तीन लिस्ट, 1D 2D 3D असं वर्क होईल. 1, 2, 3, 4, 5. आणि मग आता याच्या डायमेन्शन्स तुम्हाला चेक करायच्यात, तर प्रिंट करा त्याला सिम्पल. प्रिंट काय, ॲरे वन कॉमा डायमेन्शन्स आर काय A1 एंडिंग. हाऊ मेनी डायमेन्शन्स आर देअर, 1 डायमेन्शन इज देअर. इज इट ओके. समजा सिंगल एलिमेंट जरी असेल, एकच एलिमेंट दिलाय बघा, इथं काय दिलाय, जस्ट अ सिंगल एलिमेंट आहे 100, स्टील इट्स डायमेन्शन इज 1. इज इट ओके. एक स्क्वेअर ब्रॅकेट नंतर एक डायमेन्शन होईल, दोन स्क्वेअर ब्रॅकेट नंतर काय जाईल तो, दोन स्क्वेअर ब्रॅकेट नंतर काय होईल तो 2 डायमेन्शनला जाईल. सो दॅट इज अ थर्ड जो पार्ट आहे, थर्ड टाइप इज 2 डायमेन्शनल ॲरे. थर्ड इज अ 2 डायमेन्शनल ॲरे. मार्क डाउन, रन. टू डायमेन्शनल ॲरे काय येईल, 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये किती ब्रॅकेट देणार आहे, हाऊ मेनी स्क्वेअर ब्रॅकेट्स विल बी देअर, देर विल बी 2 स्क्वेअर ब्रॅकेट. की हेच रिप्रेझेंटेशन तुम्ही 2 स्क्वेअर ब्रॅकेटने दिलं हे समजून घ्या, कारण स्लायसिंगमध्ये हे वर्क होईल प्रॉपर. स्लायसिंगमध्ये याची तुम्हाला गरज पडेल. सो हाऊ मेनी डायमेन्शन्स आर देअर नाऊ, देअर आर, इट्स अ 2D ॲरे. इट्स अ 2D ॲरे. इंडेक्सिंग स्लायसिंग याच्यात समजून घ्यावं लागेल आपल्याला. इंडेक्सिंग आणि स्लायसिंगच्या ज्या कन्सेप्ट आहेत ते सेम राहतील. ठीक आहे. आता याला थोडं मॉडिफाय करतोय, हा खूपच सिम्पल झाला, राईट. हा खूप सिम्पल झाला. सपोज याला असं प्रिंट करायचं आहे मला की 1 आणि 2 हे सेपरेट आहेत, ही फर्स्ट रो आहे, 3 आणि 4 ही सेकंड रो आहे, 5th आता समजा इथं वर्क नाही होणार कारण 2 पहिल्याचे तर 2 दुसऱ्याचे ती, तर हा असा येईल. मग आता 1 आणि 2 ही फर्स्ट रो आहे, 3 आणि 4 हा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आला, समजतंय. सो दिस इज लाईक रो आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये, 2 डायमेन्शन्स आहेत, म्हणजे कशाच्या फॉर्ममध्ये, रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये. तर याला असं म्हणू शकतो तुम्ही 1 आणि 2 रिप्रेझेंटिंग फर्स्ट रो, 3, 4 रिप्रेझेंटिंग सेकंड रो, 1 आणि 3 रिप्रेझेंटिंग फर्स्ट कॉलम, 2 आणि 4 रिप्रेझेंटिंग सेकंड कॉलम, राईट. नेक्स्ट म्हणजे याला चेंज करायचं असेल तर चेंज करा, अजून अजून मॉडिफाय करू शकता जेवढं पाहिजे तेवढं, की 1, 2, 3 घेतला किंवा 1, 2, 3, 3, 4, 5. अजून जर ऍड करायचं असेल सो वी कॅन गो फॉर ॲडिशन 10, 20, 30 असं ॲडिशनला जाऊ शकतो. इज इट ओके. लक्ष देतंय का रे, समजतंय तुम्हाला काय चाललंय, ती घाई होते एव्हरीवन. डायमेन्शन समजतायत कशा देतोय आपण, येस. इज इट गोइंग गुड, ओके. आता सध्या पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की हे रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये, म्हणजे याला जर रिप्रेझेंट करायचं असेल तुम्हाला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनला पुढे जाणार आहे आपण अल्जेब्रामध्ये, तर 1, 2, 3 काय फर्स्ट रो आहे, म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम आहे, 3x3 हा मॅट्रिक्स आहे असं म्हणू शकतो. पहिल्या रो मध्ये जेवढे व्हॅल्यूज आहे, समजा ह्या जर डायमेन्शन्स मॅच नाही झाल्या व्हॅल्यूज, समजा मी फॉर्म करताना असं झालं माझ्याकडून की इथं 2 आहेत, पहिल्याला 2च व्हॅल्यू दिल्या आणि तिसऱ्याला, तर तो काय म्हणतोय मग की ही लिस्टमध्ये आउटपुट दिली, लिस्ट ऑफ 1 2, की काय द्यायचंय हे आपण त्याला स्पेसिफाय केलं नाही. क्रिएट अन ND फ्रॉम दी रॅग्ड नेस्टेड सिक्वेन्स विच इज लिस्ट ऑफ टपल और लिस्ट ऑफ टपल और ND विथ अ डिफरंट लेन्थ्स और शेप्स इज अ deprecated. इफ यू मीन टू डू दिस यू मस्ट स्पेसिफाय डी टाईप इज इक्वल टू ऑब्जेक्ट. तर हे असं वर्क होत नाही, तुम्हाला इथं याची लेंथ आत्तासाठी तरी मॅच करावं लागेल. पुढे जाऊन फंक्शन्स डिफरंट असू शकतात, बट ॲज ऑफ नाऊ यू नीड टू मेक अ सेम सिक्वेन्स. नंतर म्हणजे असे n डायमेन्शनल पर्यंत जाऊ शकतो आपण. एक शेवटचं घेऊ आता, दॅट इज कॉल्ड एज दी फोर्थ इज 3 डायमेन्शनल ॲरे. 4, 5, 6 किती पण जाऊ शकतो, बट 3 डायमेन्शन पर्यंत. ऑब्विसली किती लिहित आता, येस, व्हॉट विल बी देअर
For a 3-dimensional array, what will be there? 3 rows and 3 elements or 3 brackets will be there. फक्त आहे ते किती ब्रॅकेटने एनक्लोज करतोय मी इथं? आहे तेच तुम्ही किती ब्रॅकेटने एनक्लोज करताय? किती स्क्वेअर ब्रॅकेटने? 3 स्क्वेअर ब्रॅकेटने एनक्लोज करताय. 1 2 3 3 4 5 लाईक दिस. ओके. आता याचं मिनिंग असं होतं की हा फर्स्ट एलिमेंट होतो. मग त्या फर्स्ट एलिमेंट मधली परत एक फर्स्ट रो सेकंड रो म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम असं वर्कआउट होतं. ऍक्च्युली इंडेक्सिंग मध्ये हे क्लिअर करून देतो मी की कसं वर्क होतं. समजा ॲरे 1, आता इथं बघा ॲरे 1 ऑफ 0 जर मी फेच करायला गेलो तर तो पूर्ण देतो. मग हा जो पूर्ण एलिमेंट आहे, हा पूर्ण जो एलिमेंट आहे तो 0th इंडेक्सला आहे. राईट, पूर्ण एलिमेंट कुठे? 0th इंडेक्सला आहे. दिस इज हाऊ इट इज वर्किंग. नंतर यातला जर फर्स्ट फेच केला तर तो काय देणार? फर्स्ट रो म्हणजे फर्स्ट इंडेक्सची रो देणार मला कंप्लीट 3 4 5. समजतंय? याला परत कॉमा करून काय लिहिलं मी, समजा 1,1 तर तो 4th एलिमेंट फर्स्ट रो मधल्या म्हणजे फर्स्ट इंडेक्सचा फर्स्ट कॉलम इंडेक्स वाईज. आय एम टॉकिंग अबाउट इंडेक्स वाईज. हे इंडेक्स वाईज वर्क होतं. म्हणजे 1 2 3 जी ही रो आहे ही 0th इंडेक्सला आहे. 3 4 5 जी रो आहे ती फर्स्ट इंडेक्सला आहे. 10 20 30 ही जी तिसरी रो आहे ती सेकंड इंडेक्सला आहे. दिस इज हाऊ इट इज वर्किंग. 1 3 10 या कॉलमची इंडेक्स 0 आहे. 2 4 20 या कॉलमची इंडेक्स फर्स्ट आहे. 3 5 30 या कॉलमची इंडेक्स सेकंड आहे. इज इट ओके? आय होप इट इज गोइंग गुड. सगळ्यांच्या लक्षात येतंय म्हणजे इंडेक्सिंग येतोय मी, बट हे ऍक्च्युली वर्क कसं होतंय हे समजतंय की रिपीट करायचा काही पार्ट? जर काही रिपिटेशन म्हणजे पाहिजे असेल, निडेड असेल तर सांगा मध्ये. ठीक आहे. इज इट ओके टिल नाउ? येस. कॅन आय मूव्ह फॉरवर्ड? नेक्स्ट, इफ यू वॉन्ट टू चेंज द डायमेन्शन्स, की काय करायचं तुम्हाला? यू नीड टू कन्वर्ट 1D array टू ND array. म्हणजे n डायमेन्शनल array मध्ये याला कन्वर्ट करा तुम्हाला. ND array 1D array टू ND array कन्वर्ट करायचे. ठीक आहे. एक array घ्या कुठलाही, समजा array 1 इज इक्वल टू np डॉट array ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर्स घेतो मी. रॅन्डम नंबर घेतलेत. ठीक आहे. 9 नंबर्स घेतलेत आत्तासाठी. आणि याच्या डायमेन्शन्स तुम्हाला माहिती आहे आता काय डायमेन्शन्स? array 1 डॉट ndim इज अ फंक्शन. ॲरेचं काय एक फंक्शन आहे. किती डायमेन्शन्स आहेत? 1D array. ठीक आहे. मग याला जर समजा आता प्रॉपर प्रिंट करायचंच असेल आणि याला कन्वर्ट करायचं तुम्हाला कशामध्ये? 2 डायमेन्शन्स मध्ये कन्वर्ट करायचे, तर ते कसं करू शकतो ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. सो व्हॉट कॅन बी द डायमेन्शन? सपोज array 1 याला कॉपी करतोय खाली, कॉपी पेस्ट करा. सपोज इथं स्पेसिफाय केलं मी कॉमा n डायमेन्शन्स ndim इज इक्वल टू किती पाहिजे मला? प्रिंट करताना 2 डायमेन्शन्स पाहिजेत. आणि प्रिंट, समजा प्रिंट असं करू आपण. आता प्रिंटचं स्टेटमेंट थोडंसं चेंज करतो मी. नंबर ऑफ डायमेन्शन्स आर array 1 डॉट ndim आणि काय करा? array 1 प्रिंट पण करा. प्रिंट array 1. ठीक आहे. काय येते बघा? गॉट array 1 ndim nd mean असं आहे. याचं फंक्शन वेगळे. कशासाठी? डायमेन्शन्स डिफाईन करण्यासाठी फंक्शन वेगळे. nd mean इज इक्वल टू n डायमेन्शन्स इज इक्वल टू 2. तर हा कशात कन्वर्ट करेल? 2 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करायला. याला डिफाईन करताना जर तुम्हाला द्यायचं असेल तर ओके, की किती डायमेन्शन द्यायच्यात? nd mean इज इक्वल टू डिफॉल्ट 0 घेतो, बट जर स्पेसिफायच करायचे असतील तर मग त्या तुम्ही देऊ शकता की n डायमेन्शन्स किती घ्यायच्यात. स्पेसिफाय द मिनिमम नंबर ऑफ डायमेन्शन दॅट रिझल्टिंग द ॲरे शुड हॅव. की तुम्हाला जो ॲरे प्रिंट होणार आहे किंवा जो ॲरे रिझल्ट मध्ये पाहिजे, तर मग त्याचे शेप, त्याची साईज किंवा त्याच्या डायमेन्शन्स काय पाहिजेत हे तुम्ही कशाने देऊ शकता? nd mean
ऑप्शनल आहे, बट इंटिजर जर प्रोव्हाइड केली तर व्हॅल्यू तर तेवढ्या याच्यामध्ये तो त्याला कन्वर्ट करेल. आता 1D कशात कन्वर्ट झाला, 2D मध्ये कन्वर्ट झाला. सिमिलरली यू कॅन क्रिएट अ 3D अरे, म्हणजे 3 मध्ये पाहिजे असेल तर 3 मध्ये देऊ शकता. ठीक आहे. आता फक्त आपण काय करतोय, त्याच्या डायमेन्शन्स चेंज करतोय. फक्त काय करतोय, डायमेन्शन्स चेंज करतोय. नंतर त्याला रोज आणि कॉलम मध्ये समजा इथे 9 एलिमेंट आहेत, पहिले 3 एलिमेंट म्हणजे 3x3 चा मॅट्रिक्स जर क्रिएट करून पाहिजे असेल तर त्याच्यासाठी फंक्शन्स वेगळे ते पुढे येतील. बट ॲज ऑफ नाऊ व्हॉट वी आर डुईंग, वी आर जस्ट चेंजिंग दी डायमेन्शन्स. समजा त्याच फॉर्म मध्ये तुमच्याकडे माझ्याकडे असं आहे, समजा 1 2 3 परत 3 4 5 आणि परत 3 4 5 आणि परत असं दिलेलं आहे, राईट. आणि समजा हा ऑलरेडी काय 3D अरे डिफाईन करताना मी याला 3D घेतलेलं आहे आणि याच्या डायमेन्शन्स किती पाहिजेत, मला 3 पाहिजेत. तर तो असं मग प्रिपेअर करत त्याला 1 2 3 4 5 5 लाईक दिस. इज इट ओके? सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय? इंडेक्सिंग अँड स्लायसिंग. इंडेक्सिंग इन अँड ॲरे. हे नीट समजून घ्या, कारण आता याच्यामध्ये ॲरे इनसाइड ॲरे किंवा मल्टिपल ॲरेज मध्ये याला वर्क करायचं तुम्हाला. ठीक आहे. एक ॲरे डिफाईन करा कुठलाही. ॲरे 1 इज इक्वल टू np डॉट ॲरे ऑफ 1 2 3 4 5 असे जस्ट सिंपल एक्झाम्पल घेऊ आधी. ॲरे 1 ऑफ 0. येस, इंडेक्सिंग कुठे स्टार्ट होते सांगा. ॲरे 1 ऑफ 0चं मिनिंग काय आहे की जो फर्स्ट एलिमेंट आहे तो मिळेल तुम्हाला, राईट. ॲरे 1 ऑफ 0 कशी इंडेक्सिंग वर्क होते, इन बोथ वे, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. मग 0 1 2 3 4 याची जेवढी काही लेंथ असेल, समजा याची लेंथ मी फाइंड आउट केली, लेंथ ऑफ एन ॲरे 1 किती, लेंथ ऑफ एन ॲरे 1 5. म्हणजे याची पॉझिटिव्ह इंडेक्सिंग कुठपासून जाईल, फ्रॉम 0 to 4, राईट. निगेटिव्ह कशी येईल, ॲरे 1 ऑफ समजा मला सांगितलं की शेवटचा एलिमेंट द्या, शेवटचा एलिमेंट काय 5. इज इट ओके, राईट. इज इट ओके गाईज? ठीक आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल घेतोय ना मी, ते हे घेतोय कोणतं, हे 3D अरे वालंच आहे ना. म्हणजे याच्यामध्ये इंडेक्सिंग थोडी कॉम्प्लिकेटेड होईल, बट यू नीड टू अंडरस्टँड दिस. आता बघा, ॲरे 1 ऑफ 0 घेतला, ॲरे 1 ऑफ 0. एक 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 स्टेप काय करतो तो, म्हणजे क्रॅक करतोय. 3D मध्ये पहिला काय देणार, 2D देणार. ॲरे 1 ऑफ 0 काय आला आन्सर, 2D आलं. याच्यातलं परत जर 0 घेतला, बघा ॲरे 1 ऑफ 0 मग तो काय देणार, फर्स्ट रो देणार. फक्त काय देणार, ही फर्स्ट रो, डिफॉल्ट काय देणार, फर्स्ट रो. याच्यातला जर 1 घेतला मी, तर मग तो काय देणार, सेकंड रो देणार. आणि 3 घेतला किंवा 2 घेतला तर मग तो काय देणार, सेकंड इंडेक्सची रो देणार, म्हणजे तिसरी रो दिली. यातलं जर परत पाहिजे असेल मग 7 0th इंडेक्सला आहे, 8 फर्स्ट इंडेक्सला आहे आणि 9 थर्ड इंडेक्सला आहे. म्हणजे किती वेळा याला डिकम्पोज करावं लागेल तुम्हाला, 3 वेळा डिकम्पोज करावं लागेल. शेवटचा एलिमेंट जर पाहिजे असेल, समजा 3D अरे आपल्याकडे काय 3D अरे, आणि त्या 3D अरेच्या सिंगल व्हॅल्यू पर्यंत जर जायचंय आपल्याला, तर किती वेळा डिकम्पोजिशन करावं लागेल, 3 वेळा करावं लागेल. इज इट ओके? जर 4D अरे, 4 डायमेन्शनचा अरे, तर हे डिकम्पोजिशन किती वेळा होईल रे? येस, बोला. जर 3D अरे तुमच्याकडे, तर हे डिकम्पोजिशन कुठपर्यंत जाईल, 3 लेवल पर्यंत जाईल. इज इट? सिंगल एलिमेंट मिळेपर्यंत 3 डिकम्पोजिशन करावं लागतील तुम्हाला. इज इट ओके फॉर एव्हरीवन? का 2D नी समजून सांगू आधी, किंवा मग 2D चा एक्झाम्पल घ्या. 2D चा आपल्याकडे अरे आहे. येस, 2D चा अरे आहे आपल्याकडे. ओके, 2D चा अरे पण आहे आपल्याकडे. पाहिजे असेल तर 2D समजून घ्या आधी. हे 3D ला जर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत असेल, सो वी कॅन गो लाईक दिस. ॲरे 1 ऑफ 0 फर्स्ट एलिमेंट देईल तो, बरोबर. या पूर्ण लिस्ट मध्ये ही 2D लिस्ट आहे, राईट. ही 2D लिस्ट आहे. त्याच्यामध्ये 1 2 3 हे जे फर्स्ट एलिमेंट आहे हे 0th इंडेक्सला आहे, हे फर्स्ट इंडेक्सला आहे. पाहिजे तर सगळे घेऊ शकता तुम्ही, राईट. मी जर असं प्रिंट केलं, ॲरे 1 ऑफ 1 काय देईल तो, सेकंड रो देईल. नंतर ॲरे 1 ऑफ 2 काय देईल तो, थर्ड रो देईल, राईट. 10 20 30. ॲरे 1 ऑफ 3 केलं तर तो आउट ऑफ इंडेक्स देईल, राईट. 3 इज आउट ऑफ बाउंड फॉर द ॲक्सिस 0 विथ साईज 3. आता ॲक्सिस 0 काय आहे, ॲक्सिस 0 म्हणजे याच्या रोज 1 2 3, याचा ॲक्सिस
0 आहे. रोजला कशाने डिनोट करायचं? रोज इज डिनोटेड बाय ऍक्सिस 0, कॉलम्स आर डिनोटेड बाय ऍक्सिस 1. 2 डायमेन्शन्स आहेत याला. जर 2D अरे असेल तर त्याला किती डायमेन्शन्स आहेत? रो, टेबल आणि कॉलम सारखं, टेबल सारखं. रोज आणि कॉलम्स, रोज आर रिप्रेझेंटेड बाय ऍक्सिस 0, कॉलम्स आर रिप्रेझेंटेड बाय ऍक्सिस 1. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. आता याच्यात जर स्लायसिंग पाहिजे असेल की टिपिकल एलिमेंट पाहिजे तुम्हाला, की समजा आता बाय डिफॉल्ट काय देऊ राहिला हा? बाय डिफॉल्ट रो देऊ राहिला, राईट ना? पण एखाद्याची रिक्वायरमेंट अशी आहे की याला प्रिंट केल्यानंतर पाहिजे तर याला प्रिंट करा, म्हणजे थोडंसं समजून घ्यायला सोपं होईल. याला प्रिंट केल्यानंतर 1 2 3 3 4 5 10 20 30 हे डिफॉल्ट येते. बट एखाद्याला काय पाहिजे? 1 3 10 पाहिजे आन्सर मध्ये, 2 4 20 पाहिजे. तर ते कसं वर्क होतं बघा. 3 4 10, मला आन्सर काय पाहिजे? 2 4 20 पाहिजे, 2 4 20. सो हाऊ आय कॅन राईट? ॲरे 1 ऑफ, ॲरे 1 ऑफ सगळ्या रोज पाहिजे, बरोबर ना? रोज काय पाहिजे? मी डायरेक्ट जर असं प्रिंट केलं कोलन कोलन तर सगळा ॲरे येतोय, राईट? कोलन कोलन म्हणजे सगळ्या रोज पण येतात आणि सगळे कॉलम पण येतात. इज इट? बरोबर ना? कोलन कोलनचा मिनिंग काय आहे? स्लायसिंग मध्ये यूज केलंय आपण हे, की डिफॉल्ट व्हॅल्यूज काय घेणार तो? सगळं जेवढं काही आहे इनपुट ते सगळं येणार. आता मी जर असं दिलं इथं कोलन 1 मिनिंग काय? 1 2 3 म्हणजे 0 पासून तर 0 आणि 1 काय होणार? एक्सक्लूड होणार रोज साठी. तर आणि सेकंड जो कॉलम आहे म्हणजे सेकंड जो कोलन आहे इथं तो कशासाठी आहे? कॉलम साठी आहे. सेकंड जो आहे तो कशासाठी आहे? कॉलम साठी आहे. ठीक आहे. हा, आता सध्यासाठी याला काय देऊ? कोलन कोलन मी पूर्ण ॲरे घेतला. ठीक आहे, मला काय पाहिजे? 2 4 20 हे आन्सर पाहिजे. सो हाऊ आय कॅन राईट? ॲरे 1 ऑफ सगळ्या रोज पाहिजे. फक्त मला कॉलम काय पाहिजे? रोज आणि कॉलमला काय करायचं? कॉमनने सेपरेट करायचं. कॉलम काय पाहिजे मला? सेकंड कॉलम म्हणजे फर्स्ट कॉलम पाहिजे. काय पाहिजे? फर्स्ट कॉलम पाहिजे. आन्सर काय आलाय रे? व्हॉट इज आन्सर? 2 4 20 आलाय. रोज सगळ्या घ्या, या कोलननी काय येणार? 2 4 20. फर्स्ट रो मध्ये पण आहे, सेकंड पण आहे आणि थर्ड रो पण आहे. फक्त कॉलम काय आलाय? 1 आलाय. जर 2 4 20 आणि 3 4 30 हे 2 कॉलम जर पाहिजे असेल तर काय घेणार मी? सगळ्या रोज 1 ऑनवर्ड्स, सगळं 1 ऑनवर्ड्स जेवढं काही अवेलेबल आहे ते सगळं द्या. येस, किंवा 1:3 देऊ शकता तुम्ही, म्हणजे 1 आणि सेकंड इंडेक्सचा तो आन्सर देईल. येस, लक्ष देतंय? हे जे काही चाललंय हे समजतंय? रोज आणि कॉलम सेपरेट करण्यासाठी काय यूज करायचंय? कॉमा यूज करायचंय. रोज आणि कॉलम सेपरेट करण्यासाठी काय यूज करणार? कॉमा यूज करणार. ओके, सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. नेक्स्ट म्हणजे आता याच्यात मधून समजा ह्या आन्सर मधून मला असं फेच करायचं की 4 5 20 30 एवढंच आन्सर पाहिजे. काय की सेकंड रोज मधले 4 5 20 30 थर्ड रो मधून, म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम याच्यावरती जर वर्क करत असेल तर कसं करता येईल बघा. आता म्हणजे याची प्रॅक्टिस करावं लागेल, त्याच वेळेस हे क्लिअर होईल. ठीक आहे, कोलनने आन्सर सगळं येतंय. मला काय पाहिजे? सेकंड रो ऑनवर्ड्स सगळं पाहिजे. सो आय कॅन राईट की सेकंड रो ऑनवर्ड्स, फर्स्ट इंडेक्स ऑनवर्ड्स सगळं द्या. या 3 4 5 या रोची इंडेक्स किती आहे? फर्स्ट आहे. आणि कॉलमला पण काय द्या? फर्स्ट ऑनवर्ड सगळं द्या. फक्त याला काय करायचंय? मला कॉमनली सेपरेट करायचंय. 1 ऑनवर्ड सगळं रो मध्ये पण आणि 1 ऑनवर्ड सगळं कॉलम मध्ये पण. इज इट ओके? येस, क्लिअर आहे इथपर्यंत? याची प्रॅक्टिस करावं लागेल इंडेक्सिंग साठी, त्याच वेळेस हे वर्कआउट होईल. ती काय रिपीट करायचंय? मूव्ह करू 3D अरे साठी, 3D साठी मूव्ह करू. ओके, हा, आता 3D जो अरे घेतला होता मी इथं, त्या 3D ला परत आपण वर्कआउट करू एकदा. समजा याची जर मी लेंथ फाइंड आउट केली ह्या अरेची, तर अरेची लेंथ किती सांगते ते बघा आधी, त्याच्यावर लक्ष देईल तुमच्या. लेंथ ऑफ अन अरे 1 किती आहे? 1 आहे याची लेंथ. का 1 आहे? कारण याच्यात एकच एलिमेंट आहे हा 2D वाला. याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे हा 2D वाला. समजा याला जर मी काढून टाकलं ना, याला 2D केलं तर याची लेंथ किती येईल? आता 3 येईल. का की हा फर्स्ट एलिमेंट आहे, हा सेकंड एलिमेंट आहे, लिस्ट इनसाइड अ लिस्ट असं. पण याला जर 3D केला म्हणजे ही पूर्ण जी 2D लिस्ट आहे किंवा ही जी 2D अरे आहे हा एकाच 3D अरेने एनक्लोज झालाय, म्हणून याची लेंथ किती येणार? आता 1 येईल. मग याचा 0th एलिमेंट जो आहे हा पूर्ण 2D अरे येईल. समजा अरे 1 जर मी फेच केला, अरे 0, तर काय एकच एलिमेंट आहे एवढा पूर्ण 1 2 3 2D अरे येतोय हा बघा.
बरोबर. याला जर 1 केला तर 1 त्याच्यामध्ये नाहीच आहे, आउट ऑफ इंडेक्स येईल. म्हणजे तुमचा ॲरे 1 जो आहे आता हा एकच एलिमेंट होल्ड करतो, दॅट इज दिस 2D ॲरे, राईट. मग याच्यामध्ये जर इंडेक्सिंग स्लायसिंग करायचं असेल तर मग ॲरे 0 आधी फेच करावं लागेल तुम्हाला, त्यानंतर पुढे वर्कआउट करू शकता तुम्ही. समजा ॲरे 0 ऑफ 1 कॉमा किंवा 1 ऑनवर्ड सगळं आणि कॉलम मध्ये पण 1 ऑनवर्ड सगळं, तर 5 6 8 9 असा आन्सर देईल तुम्हाला. ओके. रोज आणि कॉलम्स ही म्हणजे कॉमाची जी कन्सेप्ट आहे ती फक्त 2D साठीच वर्कआउट होईल. 2D साठी का की रोज आणि कॉलम सायमल्टेनियसली जर तुम्हाला फेच करायचे असतील तर मग त्यासाठी त्याचा यूज होईल. ओके. रोज आणि कॉलम जर सायमल्टेनियस फेच करायचे तर. ओके. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं पण वर्क करू शकतो तुम्ही. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह समजा ॲरे 1 जर मी असं फेच केला होता, ॲरे 1 ऑफ कोलन आन्सर काय देईल तुम्हाला, कम्प्लीट 1 2 3 सगळं आन्सर देईल. 3 कोलन पण घेऊ शकता, सिंगल याच्यावरती पण वर्क होतं. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. सिंगल एलिमेंट फेच करायचं, समजा मला फक्त 5 फेच करायचं तर कसं करता येईल सांगा. मला याच्यामधून फक्त 5 फेच करायचं आहे तर ॲरे 0 घ्यावं लागेल मला आधी. ॲरे 0 नंतर काय, फर्स्ट रो कॉमा फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो कॉमा फर्स्ट कॉलम, राईट ना. फर्स्ट रो मध्ये म्हणजे फर्स्ट इंडेक्सच्या रो मध्ये आणि फर्स्ट कॉलमच्या इंडेक्समध्ये 5 आहे, राईट. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. समजा मला 9 फेच करायचं आहे तर याच आन्सर मध्ये कसं करता येईल की 0th एलिमेंटनी पूर्ण येईल. 9 साठी काय येईल की सेकंड रोला आहे, राईट ना, सेकंड रोला आहे आणि सेकंड कॉलमला आहे. सो इट विल बी अ 9. इज इट ओके गाईज? आय होप हे लक्षात येतंय तुमच्या की आपण इंडेक्सिंग स्लायसिंग कसं करतोय. याला प्रॅक्टिस करावं लागेल. हे ज्यावेळेस प्रॅक्टिस करताल त्याच वेळेस वर्क होईल, असं ऑटोमॅटिक वर्क होणार नाही. तर याला प्रॉपर वर्क करा. नंतर स्लायसिंग ट्राय करा. स्लायसिंग म्हणजे समजा 5 6 8 9 असं जर द्यायचं असेल तर कसं वर्क होऊ शकतं, किंवा फक्त 4 5 7 8 घ्यायचे. समजा इथून मला आता 4 5 7 8 फेच करायचंय तर कसं करू शकतो, ॲरे 0 पूर्ण ॲरे आला, काय घ्यायचे मला 4 5 7 8, 4 5 7 8 म्हणजे सेकंड आणि थर्ड इंडेक्सची रो आहे, राईट ना. सो हाऊ आय कॅन राईट 1 कॉमा 3. का 1 कॉमा 3, 1 आणि 2 या इंडेक्सच्या रोज येतील इथून बघा. 1s2 3, 1s2 3 काय आलं 4 5 6 7 8. आता ह्या रोज आल्यात आणि कॉमा काय पाहिजे मला, कॉलम पण तसेच पाहिजेत. कॉलम पण काय पाहिजे मला 0 पासून तर 1 पर्यंत. म्हणजे असं पण राईट करू शकतो तुम्ही कोलन 2, मग तो 0 आणि 1 करत गेला. कोलन 2 चं मिनिंग काय झालं, स्टार्ट डिफॉल्ट काय करा 2 पर्यंत जा, राईट. 4 5 7 8 येस. स्टार्ट काय करा डिफॉल्ट 0 ला करा. 0th कॉलमला स्टार्ट झालं, बरोबर ना. 4 7 कोणत्या रोला आहे, कोणत्या कॉलमला आहे, 0th कॉलमला आहे. आणि फर्स्ट 2 काय होईल, एक्सक्लूड होईल. स्टार्ट इंडेक्स इन्क्लुडेड, एंड इंडेक्स ऑलवेज एक्सक्लुडेड, राईट ना. स्टार्ट इंडेक्स इन्क्लुडेड, एंड इंडेक्स इज ऑलवेज एक्सक्लुडेड. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. याच्यासाठी प्रॉपर वर्क करा. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिसच्या नंतर हे क्लिअर होईल. ठीक आहे. सो यू नीड टू वर्क ऑन दिस. म्हणजे याला प्रॅक्टिस शिवाय काही ऑप्शन नाही. नंबर ऑफ वेजनी, नंबर ऑफ एक्झाम्पलनी याला ट्राय करा. ओके. समजा ॲरे 3 डायमेन्शन 4 डायमेन्शन्स याच्यावरती तुम्हाला वर्क करावं लागेल. 3 डायमेन्शन 4 डायमेन्शन असं वर्क करावं लागेल. ठीक आहे. अजून एक प्रॉपर्टी लिहिली होती आपण की नंपाय ॲरे इज अ फास्टर दॅन अ लिस्ट, राईट. सो दॅट वी नीड टू प्रूव्ह. आपण डेट टाइम मॉड्यूल घेतलेलं आहे, त्याच्यानुसार याला प्रूव्ह करण्याचा ट्राय करू. हाऊ, सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर हाऊ नंपाय ॲरे इज फास्टर दॅन अ लिस्ट. की लिस्ट पेक्षा हा फास्टर कसा आहे. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स घेऊ आधी सिम्पल की कसं वर्क करतो. हा इलिमेंट वाईज वर्क करतो. ॲरे कसं वर्क करतो, इलिमेंट वाईज वर्क करतो. की समजा एक लिस्ट 1 घेतलेली आपण, लिस्ट 1 इज इक्वल टू 1 2 3 4 5. या प्रत्येक एलिमेंटचा काय पाहिजे मला, स्क्वेअर पाहिजे. म्हणजे जो रिझल्ट जो एक्सपेक्टेड आहे, रिझल्ट शुड बी 1 4 9 16 25. हा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. मग लिस्ट मध्ये वर्क करताना कसं वर्क करावं लागतं आपल्याला, हे रिझल्ट इज इक्वल टू लिस्ट कॉम्प्रिहेन्शन यूज केलं
आय स्क्वेअर फॉर आय स्क्वेअर होल्ड करा, याच्यामध्ये स्टोअर करा फॉर आय इन लिस्ट वन, फॉर आय इन अ लिस्ट वन, आणि प्रिंट रिझल्ट. ओके, काय आले रिझल्ट? तर ही लिस्टची मेथड झाली, राईट. हेच आता समजा जर मी डायरेक्टली असं केलं बघा, लिस्ट वन इज इक्वल टू लिस्ट वन इज इक्वल टू लिस्ट वन इंटू, किंवा याचं डायरेक्टली जर स्क्वेअर करायला गेलं तर तो काय करतो, ती लिस्ट दोन वेळा प्रिंट करतो अशी. म्हणजे त्या लिस्टला काय करतो तो, काहीतरी चुकतंय, एक मिनिट थांबा, या लिस्ट वनला परत डिफाईन करून घेऊ, कारण ती वरचीच लिस्ट घेतली त्याने. हा, ओके. सो इट इज जस्ट डुप्लिकेटेड, म्हणजे डबल त्याचे एलिमेंट्स काय झाले, दोन वेळा प्रिंट झालेत. तर हे प्रॉपर वर्क नाही होत. म्हणजे असं की इन टू जर केलं तर मग तो, मला असं पाहिजे होतं इथं की 1 4 6 8 10 असं आन्सर एक्सपेक्टेड होतं. तर ॲरे मध्ये हे कसं वर्क करतं बघा. आता एक ॲरे घेतला, ॲरे 1 इज इक्वल टू, बघा ॲरे 1 इज इक्वल टू np डॉट ॲरे ऑफ 1, 2, 3, 4, 5 सेम आन्सर ठेवलंय. आणि सिंपल रिझल्ट इज इक्वल टू ॲरे 1 चा पॉवर 2, ॲरे 1 चा पॉवर 2, म्हणजे स्क्वेअर फाइंड आउट करतोय. आणि काय प्रिंट करायचंय मला, रिझल्ट प्रिंट करायचंय, प्रिंट रिझल्ट. हा, हाऊ इट इज वर्किंग, डायरेक्टली आन्सर देतो, एलिमेंट वाईज वर्क करतो. हेच समजा फक्त इंटू 2 केलं तर प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करतो. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. तर एलिमेंट वाईज वर्क होतं, दॅट्स वाय इट्स व्हेरी इझी. याला सहज डिवाइड जरी केलं, समजा मी याला डिवाइड बाय 2 केलं, ओके, इफ आय डिवाइड इट बाय 2, काय देतोय 0.5, 1.0, 1.5, 2, 2.5 लाईक दॅट. इज इट ओके? ते लक्षात येतंय तुमच्या की लिस्ट ही पूर्ण लिस्ट वरती वर्क होतं, हे एलिमेंट वाईज जातं, म्हणून हे काय फास्टर आहे, हे काय फास्टर आहे, राईट. तर आता आपण काय करू की आपण डेट टाइम मॉड्यूल बघितलंय, राईट ना, डेट टाइम मॉड्यूल बघितलंय, तर त्याच्यामधून याला वर्क करता येतं का बघू. समजा कोणतं फास्टर आहे आपल्याला कळलं, राईट, विच इज फास्टर दॅट वी कॅन चेक. समजा एक ॲरे साठी घेऊ आणि एक लिस्ट साठी घेऊ. समजा काय इम्पोर्ट करतो मी, इम्पोर्ट टाइम इम्पोर्ट केला, राईट, इम्पोर्ट टाइम फ्रॉम डेट टाइम मॉड्यूल. आता हे थोडंफार फॅमिलियर तुम्हाला आहे, राईट. एक टाइम डिफाईन करतो की कोड स्टार्ट होण्याच्या आधीचा टाइम, स्टार्ट टाइम इज इक्वल टू टाइम डॉट टाइम, की त्यावेळेला सिस्टमचा जो काही टाइम असेल तो कन्सिडर करेल, जो काही टाइम झालेला असेल तो, ठीक आहे. अँड एक लिस्ट प्रिंट करायची मला. समजा रिझल्ट इज इक्वल टू, आय जस्ट वॉन्ट रिझल्ट. दोन्ही कोड, फक्त एक कोड आपण लिस्टचा यूज करून करतोय आणि दुसरा कोड आपण नंपाय ॲरेचा यूज करून करतोय. सो रिझल्ट इज इक्वल टू आय स्क्वेअर, मला स्क्वेअर करायचे, आय स्क्वेअर फॉर, आता लिस्ट नाही घेत मी, रेंज घेतो, फॉर आय इन अ रेंज ऑफ 10,000 किंवा 100K असं घेतलंय, ठीक आहे, 100K. आणि प्रिंट रिझल्ट, हे रिझल्ट काय झाले पाहिजे, प्रिंट झाला पाहिजे. आणि हा रिझल्ट प्रिंट होण्याच्या आधी मला त्याचा टाइम फाइंड आउट करायचा आहे, की हा जो कोड आहे ना, हा जो रिझल्ट वाला जो कोड आहे, हा वर्कआउट होण्यासाठी किती टाइम लागला, तो जो टाइम आहे तो घेतो मी टाइम टेकन. हे समजून घ्या, थोडंसं लॉजिकल आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. टाइम टेकन इज इक्वल टू आत्ताचा टाइम, बरोबर. हा रिझल्ट एक्झिक्यूट झाल्यानंतरचा जो टाइम आहे तो कसा कॅल्क्युलेट होतो, टाइम डॉट टाइम मायनस कोणता टाइम, स्टार्ट वाला टाइम, ओके, स्टार्ट टाइम. आणि प्रिंट काय करायचंय, प्रिंट असं करायचंय मला की टाइम टेकन फॉर प्रोग्राम एक्झिक्युशन. हा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी किती वेळ लागला असं द्यायचंय आपलं. प्रोग्राम एक्झिक्युशन काय येणार आहे तो, दॅट इज व्हॉट व्हेरिएबल वी आर यूज फॉर इट, दॅट इज अ टाइम टेकन. तर हा टाइम
हा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी किती टाइम लागला, समजा 0.30 सेकंड. याच्या जर अजून थोडंसं मॉडिफाय करायचं असेल तुम्हाला तरी असं घेऊ शकता की एन टाइम म्हणून डिफाईन करायला. काय डिफाईन करा, एन टाइम इज इक्वल टू परत टाइम डॉट टाइम, त्यावेळेला सिस्टमचा जो काही टाइम असेल तो कव्हर कन्सिडर करतो. आणि इन्स्टेड ऑफ अ टाइम डॉट टाइम व्हॉट यू कॅन राईट ओव्हर हियर, दॅट इज अ एन टाइम. किती आता कमी लागतो, परत जसं जसं प्रोग्राम एक्झिक्युशन वाढतं तसा हा कमी होतो. ही रेंज काय करतोय मी थोडीशी वाढवतो. ही रेंज काय करू आपण, वाढून घेऊ. ठीक आहे, किती वेळ लागला इथं आता एक्झिक्युशनसाठी, एक्झिक्युशनसाठी आता हा जास्त वेळ घेईल. समजा आता ही रेंज खूप जास्त वाढली ना लिस्टसाठी. ओके, सो इट विल टेक अ मोर टाइम. सेम प्रोग्राम कशाने करायचा आहे मला, सेम प्रोग्राम आय वॉन्ट टू एक्झिक्यूट विथ द हेल्प ऑफ ॲरे. याच प्रोग्रामला कशाने यूज करायचं तुम्हाला, याच प्रोग्रामसाठी काय यूज करायचं आहे, ॲरे यूज करायचा. कोड ॲज इट इज राहील, फक्त काय चेंज होईल, इन्स्टेड ऑफ अ लिस्ट व्हॉट आय विल यूज देअर, स्टार्ट टाइम इज इक्वल टू टाइम डॉट टाइम ॲज इट इज, रिझल्ट इज इक्वल टू, रिझल्ट इज इक्वल टू. आता हा कसा वर्क होतो की एक एनपी एक ॲरे फॉर्म करा. जास्त वेळ घेतलाय नाही, याला इंटरप्ट करतोय कर्नलला. ठीक आहे, हां कीबोर्ड इंटरप्ट केला आणि थोडीशी रेंज काय ठेवू आपण, कमी ठेवू, म्हणजे खूप जास्त झाली ती. तरी पण 100K 2 0 जास्त घेतले नाही, खूपच जास्त घेतले. मला ते तुम्हाला डिफरन्स दाखवायचा आहे की ऍक्च्युली टाइम किती जास्त घेतो तो. ठीक आहे, हाऊ मच इट इज टेकिंग 0.15 सेकंड. तर आता हा जो रिझल्ट आहे याच्याऐवजी मी काय करतो, एक ॲरे डिफाईन करतो. ॲरे 1 इज इक्वल टू, ॲरे 1 इज इक्वल टू np डॉट ॲरे ऑफ, np डॉट ॲरे ऑफ. कशाचा ॲरे पाहिजे तुम्हाला, कशाचा ॲरे पाहिजे, एवढ्या रेंजचा ॲरे क्रिएट करायचा आहे. म्हणजे 100K व्हॅल्यूजचा काय करायचं तुम्हाला, ॲरे क्रिएट करायचा आहे. म्हणजे 100K व्हॅल्यूज क्रिएट करायला हा, तर हा कसा द्यावा लागेल मग, आय स्क्वेअर नाही घ्यायची, आय फॉर आय इन अ रेंज ऑफ. की जो ॲरे क्रिएट करतोय तो एवढ्या रेंजसाठी क्रिएट करा, आणि जो रिझल्ट आहे, रिझल्ट काय येईल मग, रिझल्ट इज इक्वल टू कसा येतो, ॲरेचा स्क्वेअर. प्रत्येक एलिमेंटचा मला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. सो इट विल बी ॲरे 1 स्क्वेअर, ॲरे 1 स्क्वेअर. आणि हा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी किती वेळ लागतो, इट्स टेकिंग 0.05 सेकंड्स, आणि इथे किती होतं, 15 सेकंड्स होतं. सो आय होप इट्स क्लिअर की हाऊ नमपाय ॲरे इज अ फास्टर दॅन लिस्ट. तेवढीच रेंज ठेवली आहे, तेवढीच रेंज ठेवली, राईट. थोडंसं अजून इन्क्रीज करून ट्राय करा की फॉर एक्झाम्पल आता इथं किती वेळ घेतो, 1.50 घेतला, राईट. 1.50 घेतला, आणि इथं जर 0 इन्क्रीज केला तर किती टाइम घेतो, 0.62 घेतो. सो आय होप दीज व्हॅल्यूज आर लाईक डिफरंट. 1.5 आणि 0.62 मध्ये काहीतरी डिफरन्स आहे, इज इट. So that's why NumPy array is a faster than list. So we have proved it with the help of time module as well. Yes, is it okay guys? Clear आहे का इथपर्यंत एव्हरीवन? काही डाऊट आहे? उद्या फंक्शन स्टार्ट करेल मी, रिशेप वगैरे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन स्टार्ट करेल. बट आय होप की नमपाय पर्यंत, म्हणजे नमपायचे जे बेसिक गोष्टी त्या तुम्हाला क्लिअर झाल्यात. दोनच घेतले फक्त, एन डायमेन्शन आणि एन डी मीन. की डायमेन्शन्स तुम्हाला डिफाईन करायचे किंवा त्याच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे, हे आपण घेतलंय आज. आणि नमपाय लिस्ट, सॉरी नमपाय ॲरे आणि लिस्ट मध्ये डिफरन्स काय आहे, 1D ॲरे काय, 2D ॲरे काय, 3D ॲरे काय, ॲरेचं डायमेन्शन्स काय असतात, आणि अजून काय घेतलंय की इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ॲरे मध्ये कसं वर्क होतं, राईट. सो दीज थिंग्स वी हॅव कवर्ड टुडे. आय होप इट्स क्लिअर, राईट. ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस काय करावं लागेल तुम्हाला, की इलेमेंट फेच कसे करायचे, हाऊ टू फेच एलिमेंट. हे जे आहे ना की याच्यामधून समजा मला फक्त 2 3 काढायचं आहे किंवा फक्त 5 6 फेच करायचं आहे. सो हाऊ टू फेच दॅट इज इम्पॉर्टंट वन, राईट. सो टुमॉरो विल स्टार्ट विथ नमपाय फंक्शन्स नंतर मग पुढे जाऊया. ओके, इज इट ओके टिल नाव? इथपर्यंत ठीक आहे. थँक्यू गाईज.